आणि इतकं सुंदर कुटुंब आणि काय झालं अचानक मानसिक रुग्ण झाले. आईला पॅरालिसिसचा अटॅक आला. आई कोमामध्ये गेली. म्हणजे सडन एका वर्षामध्ये इतके प्रॉब्लेम झाले. माझ्याकडे आले, माझं तर डोकंच बंद झालं. आता काय करायचं म्हटलं, पण मला समजत होतं हे करायला पाहिजे. पण काय होतं, काही लोकांची एक मानसिकता एका कम्युनिटीमधली लोकं अशी असतात, की पटकन विश्वास पण ठेवत नाही. हं. मी त्यांना सांगितलं, हे असं-असं करावं लागेल. पण म्हटलं, आम्ही काही मांत्रिक-सांत्रिक नाही आहोत. आम्ही दत्त हं. संप्रदायातले आहोत. आम्ही आमच्या पद्धतीने तुमच्यावर कार्य करणार. कुळाची आपण एनर्जी सगळ्यात सोपं आणि सिंपल. मी म्हटलं, ही प्रॉपर्टी 100% विकून टाका. एक. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रॉपर्टी विकल्यानंतर 1 महिन्याने मी तुम्हाला एक पूजा करायला सांगते. ती पूजा करा तुम्ही. म्हणजे जी की कुळाची हं. पूजा तुमच्या घरामध्ये. त्यांचे मामा होते, म्हणजे त्या ज्या आजींना पॅरालाइज झाला होता त्यांचा भाऊ. मस्त ते एकदम व्यक्तिमत्व प्रखर आहे. आज पण येतं माझ्याकडे. खूप सुंदर व्यक्तिमत्व. तर ते व्यक्तिमत्व म्हटले, "बाई आपण करूया ताई." म्हणजे असंच मस्त आता एक वयस्कर व्यक्ती हं. म्हटल्यानंतर त्यांचं बोलणं-बिलणं रुबाबदार. तर ते बोलले, "आपण करूया. एवढीच गोष्ट आहे ना, फक्त प्रॉपर्टीज विकायची. आपल्या माणसांपेक्षा प्रॉपर्टी हे आहे का?" विदिन सेकंदामध्ये त्या माणसाने ती गोष्ट ऐकली. 1 महिन्यामध्ये ती एक प्रॉपर्टी हे बनवतात ना लाकडीची वखार, हं. त्याच्यासाठी ती बघा, तुम्हाला मी इथे 2 गोष्टी सांगते. ती प्रॉपर्टी पण कशाला गेली बघा, लाकडाच्या वखारीसाठी सेकंड टाईम गेली, कारण शापित वास्तू होती. हं. यांच्याकडून सुटली आणि आपण ती कुळपूजा केली. आता उत्तम आयुष्य जगतायत ती लोकं.